आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग। कटोरी ब्लाऊजची मापं अस्तरवरती नीट व्यवस्थित मार्क करून घ्यायची। ती सर्व मापं त्याच्यावर पुरवायची अस्तरवर। त्यानंतर कटिंग करून घ्यायचं। कटिंग करून झाल्यानंतर ते अस्तरचं कटिंग ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची। हे माझं माप 32 छातीचं आहे। 13 त्याची उंची आहे, 13 इंच आणि 80 सेंटीमीटरच्या कपड्यावरती मी ते ॲडजस्ट केलं आहे। त्यानंतर मी ब्लाऊज शिवायला घेतला। हा गळ्याचं पॅटर्न आहे, ज्याला मी पोटली बटन लावले आणि प्लस डबल लेस त्याला फिरवली आहे। एकदम बारीकवाली लेस फिरवली आहे आणि पोटली बटन लावलेत। हा गळा आहे आणि त्यानंतर मी त्याला लटकन बनवले। लटकन मी चौकोन कट करून नंतर त्याचा त्रिकोण करून त्याला डबल फोल्ड केलं आणि नॉटला ते अटॅच केलं। आपलं लटकन तयार आहे। खूप छान पद्धतीने लटकन तयार झालं आहे, मी बघू शकता। हे पुढच्या गळ्याला मी पायपिंग केली होती, बारीक अशी गोट। हे पाठीमागच्या गळ्याचं पॅटर्न पोटली बटन केले होते आणि प्लस गळ्याला डबल लेस फिरवली होती। कसं वाटलं पॅटर्न नक्की सांगा। आवडलं असल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।